जुन्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री म्हणजे उषा किरण। 1950 आणि 1960च्या दशकात त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली। जशास तसे, क्रांतीवीर बळवंत फडके, श्रीकृष्ण दर्शन, बाळा जोजोरे, पुनवेची रात, शिकलेली बायको, कन्यादान अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। मराठी चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर उषा किरण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही यशस्वी कारकीर्द घडवली। देवानंद, राज कपूर, दिलीप कुमार आणि राजेश खन्ना यांसारख्या त्या काळातील दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले। डाक, काबुलीवाला, नजराना, पतिता, बावर्ची यांसारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या। 9 मार्च 2000 रोजी कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले। आज ते आपल्यात नसल्या तरी त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढ्यांनी अभिनय क्षेत्राशी असलेले नाते कायम ठेवले आहे। त्यांची मुलगी, जावई, मुलगा आणि 2 नाती आज या क्षेत्रात सक्रिय आहेत। चला तर त्यांच्या कुटुंबाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। उषा किरण यांचे मूळ नाव उषा मराठे होते। त्यांचे लग्न सायन हॉस्पिटलचे डीन म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर मनोहर खेर यांच्याशी झाले होते। लग्नानंतर त्यांना अद्वैत आणि तन्वी अशी 2 मुले झाली। यापैकी तन्वी खेर यांनी पुढे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। पुढे लग्नानंतर त्या तन्वी आझमी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या। तन्वी आझमी यांनी आपल्या आईप्रमाणेच अभिनय क्षेत्राची वाट निवडली। रावसाहेब या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या। डर, अकेले हम अकेले तुम, दुश्मन, मेला, दिल्ली 6, आरक्षण, बाजीराव मस्तानी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्या दिसल्या होत्या। लयभारी या मराठी चित्रपटात त्यांनी रितेश देशमुखच्या आईची भूमिका साकारली होती। सध्या त्या नेटफ्लिक्सच्या अक्का या वेबसिरीजच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत। तन्वी आझमी यांच्या वैयक्तिक आयुष्यात सांगायचे झाल्यास त्यांनी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्याशी विवाह केला। बाबा आझमी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून ओळखले जातात। अर्थ, मासूम, तेजाब, बेटा, दिल, सौदागर, यारिया यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी छायाचित्रणकार म्हणून काम केलं आहे। सिनेमॅटोग्राफीसोबतच त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शन देखील केलं आहे। उषा किरण यांच्या मुलाविषयी म्हणजे अद्वैत खेर यांच्याविषयी बोलायचे तर त्यांनी सुरुवातीला काही काळ मॉडेलिंग क्षेत्रात काम केलं। अनेक मोठ्या कंपन्यांसाठी त्यांनी मॉडेलिंग केलं आहे। अद्वैत खेर यांनी 1982 सालच्या मिस इंडिया उत्तरा म्हात्रे यांच्याशी विवाह केला। या दोघांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग स्वीकारला नाही, मात्र त्यांच्या दोन्ही मुलींनी आजी आणि मावशीच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला। अद्वैत आणि उत्तरा खेर यांच्या 2 मुली म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री सयामी खेर आणि संस्कृती खेर। यापैकी सयामी खेरने शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला जाहिरातींमध्ये काम केले। त्यानंतर तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी मॉडेल म्हणून काम केले। त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या। सयामीने तेलुगू चित्रपट रेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले। पुढे माऊली या मराठी चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत देखील प्रवेश केला। यानंतर सयामीने घुमर, 8 AM मेट्रो, अग्नी, जाट, शर्माजी की बेटी, वाईल्ड डॉग यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत। तसेच ब्रीज, स्पेशल OPS, फाडू, बीचम हाऊस यांसारख्या वेबसिरीजमधून देखील तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। सयामी खेर केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक उत्तम खेळाडू म्हणूनही ओळखली जाते। कॉलेजमध्ये असताना ती सेंट झेवियर्स कॉलेजच्या क्रिकेट संघाकडून खेळली होती। पुढे तिने महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाचेही प्रतिनिधित्व केले। फिटनेसच्या क्षेत्रातही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून आयर्नमॅन ही आव्हानात्मक स्पर्धाही तिने पूर्ण केली आहे। पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा विविध प्रकारच्या शारीरिक क्षमतेच्या चाचण्यांचा या स्पर्धेत समावेश असतो। सध्या सयामी खेर अक्षय कुमारसोबत हैवान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे। उषा किरण यांची दुसरी नात संस्कृती खेर देखील अभिनेत्री आहे। संस्कृतीने स्वामी पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। या सिनेमात ती अभिनेता सुबोध भावे यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली होती। याशिवाय 3 स्टोरीज आणि क्रश इन जयपूर यांसारख्या हिंदी प्रोजेक्टमध्ये तिने काम केलं आहे। अशा प्रकारे उषा किरण यांनी सुरू केलेला अभिनयाचा प्रवास 3ऱ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे। आईच्या पावलावर पाऊल ठेवत तन्वी आझमी यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। आता त्यांच्या नाती सयामी आणि संस्कृती खेर या देखील अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत। उषा किरण यांचा वारसा आता त्यांचे संपूर्ण कुटुंब जोमाने पुढे चालवत आहे।